श्री गुरवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय पहिला. श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत. श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्त प्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचं वर्णन करण्याचा संकल्प केला आहे. अनसूया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतार घेतला. त्यांच्या दिव्य चरित्राचं वर्णन यथायोग्य करणं अनेक पंडितांना तसंच विद्वानांना सुद्धा जमलं नाही. ते करण्याचं मी धाडस करत आहे. ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच. मी शंकर भट्ट, देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण. माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला. मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मोर मुकुटधारी कृष्णानं मला मंत्रमुग्ध केलं. त्यानं मला कन्याकुमारीस जाऊन कन्यका परमेश्वरीचं दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचं दर्शन घेतलं. मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावानं देवीची पूजा करीत होता. मी आणलेलं लाल फूल त्यांनी मोठ्या श्रद्धेनं देवीस अर्पण केलं. देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेनं पाहत असल्याचं जाणवलं. ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनानं आपल्या जीवनाचं सार्थक कर. त्यांच्या दर्शनानं मनाला, अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो. अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुत्वमलई या गावी येऊन पोहोचलो. लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंतानं संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बुटीनं सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा इथं पडला. त्याचंच नाव मरुत्वमलई असं पडलं. हे स्थान अत्यंत रम्य आहे. इथे अनेक गुहा असून त्यात सिद्धपुरुष गुप्त रूपानं तपश्चर्या करत असतात. मी साऱ्या गुहेचं दर्शन घेण्यास आरंभ केला. एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहताच माझ्या अंगात कापरं भरलं आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्रीवल्लभा असं जोरानं ओरडलो. त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला. त्या आवाजानं त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले, बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला. श्री दत्त प्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतार घेतल्याचं योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहिती आहे. तू भाग्यवान असल्यानंच या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर. मी अत्यंत नम्र भावानं त्या वाघाला नमस्कार केला. त्या वाघानं लगेच ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजानं सारा मरुत्वमलई पर्वत दुमदुमला. नंतर त्या व्याघ्रानं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये असं सुस्वरात प्रभूनं आळवलं. त्याचवेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला. त्यानं त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात तो आकाशमार्गानं निघून गेला. त्या वृद्ध तपस्व्यानं मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहानं नेलं. गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पानं अग्नी प्रज्वलित केला. त्यात आहुती देण्यासाठी लागणारं पवित्र साहित्य, मधुर फळं यांची निर्मिती केली. वैदिक मंत्रोच्चारासह त्या पदार्थांची अग्नीत आहुती दिली. ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलियुगात यज्ञ, याग, सत्कर्म सारं लुप्त झाले आहेत. पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या दैवतांचं मात्र विस्मरण करायचं, असा मानवाचा धर्म झाला आहे. देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत आणि त्यांना संतुष्ट करावं. त्यांच्या कृपाप्रसादानंच प्रकृती अनुकूल होते.
प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही. प्रकृतीमधील शक्तींची मानवानं यथायोग्य मार्गानं शांती करावी. नसता अनेक संकट उद्भवतात. मानवानं धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाली देते. लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे. या यज्ञाचं फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन होईल. जन्मजन्मांतरीचं पुण्य फळास आलं म्हणजे असे लाभ घडतात. त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाग्गंगा प्रवाहानं मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेनं त्यांना साष्टांग दंडवत घातले. मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली. हे ऋषीश्वर, मी पंडित नाही, योगी नाही, साधकही नाही. मी एक अल्पज्ञ आहे. माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा. त्या महापुरुषानं माझ्या शंकेचं समाधान करण्याचा मनोदय दर्शवला. मी म्हटलं, हे सिद्ध मुनिवर्या, मी कन्यका देवीचं दर्शन घेताना देवीने सांगितलं होतं की कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन घ्यावं. मी तिथं जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले आणि व्याघ्ररूपी महात्म्याचं दर्शन झालं. ते कोण होते? तसंच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावं. तेव्हा त्या वृद्ध तपस्व्यानं सांगण्यास सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्री मुनींची तपोभूमी अशा नावानं प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करत होतं. त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादानं एका पुत्राचा लाभ झाला.